नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची थोडक्यात माहिती मी सादर करत आहे। अन्यायाविरुद्ध देऊन आरोळी, जुलमी अत्याचाराची केली होळी। अन्यायाविरुद्ध देऊन आरोळी, जुलमी अत्याचाराची केली होळी। उत्तर दिले रोखून नजरेस नजर, उत्तर दिले रोखून नजरेस नजर। नाव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते नाव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नमस्कार, माझे नाव संस्कृती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अभ्यासू स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रू, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचे कैवारी, धुरंधर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आपल्या भारत देशातील बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी भीमरावांचा जन्म झाला, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या बाबासाहेबांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले आणि बाहेरील देशात उच्च शिक्षणासाठी जाताना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराजांनी त्यांना मदत केली आणि आपले शिक्षण पूर्ण करून ते पुन्हा भारतात परतले। समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले। मूकनायक, बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी अन्यायकारक रूढी परंपरा यांवर जोरदार प्रहार केला। मजुरांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ सोडून दलितांच्या उद्धारासाठी कार्य ते करतच राहिले। अशा या महामानवाचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले। शेवटी मी एवढेच म्हणते की असा मोहर झाला नाही न पुढे होणार, असा मोहर झाला नाही पुढे न होणार। भीमरावांचे नाव जगती सतत गरजत राहणार, भीमरावांचे नाव जगती सतत गरजत राहणार। अशा प्रकारे जातीवादाला जोरदार टक्कर देऊन समतेची ओंजळ भरणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यास मी विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला मात्र विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। धन्यवाद।